उपाध्यक्ष आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुलजी चव्हाण सर यांचा आवाज आपण ऐकूया. Thank you so much. बचिंद्र गायकर आपण कुठे असेल तर मुख्य व्यासपीठाच्या समोर या लवकरात लवकर. हॅलो मच्छिक चला मच्छिंद्र गायकर आपण कुठे असेल तर लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाच्या समोर या. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आगरी कुलांची कुलस्वामिनी आई एकेवर मातेला नमन करून स्थापन इंदवी स्वराज्य आपल्या आज स्वरान लिहिली इतिहास गाथा असे जाणता राजा त्याच जणी चुकवतो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवर्मानाचा बुजरा करून मी समालोचक राहुल नवदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा दापिलेकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा 16 पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचा मी करतोय या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. टॉस जिंकून आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि हो आम्ही बरोबर आहोत हे पहिल्याच बॉल वरती दाखवून दिलंय. फुल टॉस बॉल वरती केलंय गुरुदासचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड बॉल सीमा पार षटकार. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आला आणि धावफलक वेगाने फ्लाय होत असताना टीमची टोटल 6. शफल क्रॉस होऊन पुन्हा एकदा आडव्या बॅट न खेचण्याचा प्रयत्न. स्कोर लेगला खेळाडू उपस्थित होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कदाचित बॅटर आउट आहे आणि इथून आता मैदान सोडावं लागेल. हा पहिला धक्का लागतोय मैदानावरती तुम्ही पाहताय. दाबत पळत पोहोचला जरूर परंतु मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. डायमंड डचचा शिकार ठरत असताना आपण पाहिलं तर सोहेल मैदानाच्या बाहेर परतला आणि आता नवीन बॅटर मैदानावरती निसार शेख भाईजान मैदानाच्या दाखल होतोय. त्याच्या दाबाने हा संघ ओळखला जातो. तोच खेळाडू मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. इलेक्ट नंबर 3 वरती हा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या पाहायला मिळतोय. निसार शेख 4 ओव्हरची मॅच. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढच्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपात सोहेल आउट झालाय. बॉलिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना गोलंदाज सागर. आल्या आल्या पहिला बॉल खेचला ऑन साइडला लॉंगॉनला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. याची ओळख आहे मैदानात आपण दाखल झाला आणि आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती हा धमाका. निसार शेख भाईजानच्या बॅटमधून हा षटकार. सलग 3 बॉल 3 षटकार आले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भाईजान ग्रुप यांच्याकडून तुम्हाला देण्यात येईल. निसारबाई शेख आणि रिव्हर्स शॉट जर केला तर त्यासाठी 500 रुपये. क्या बात आहे. पहिला बॉल खर तर नावाचा परिचय दिलाय.
महाराष्ट्र पोलीस मैदानावरती दाखल झाले. त्यांनी ज्या प्रकारे एखाद्या गुन्हेगाराला ते तोडतात ना, तसा पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांनी फेकलाय. ही ओळख आहे भाईजानची. या मॅच मध्ये दाखल झाला आणि आल्या आल्या हो मी आलोय हे त्याने सांगितलं. स्वतः संघ नाही कप्तानच्या लसीनातान पहिल्याच बॉलवरती धमाका. बॉल राईट ऑन द विकेट. हार्ड ब्रेकर घेतलाय पुन्हा एकदा स्कोर लेखला. क्षेत्र मोकळं पाहिलं, बॉलला हुक केलाय, चौकार कदाचित बुक केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती ताकद तर पुढच्या बॉलवरती नजाकत. बॉल सीमा पार 4. का बॅटिंग करतोय मैदानावरती जसा दाखल झाला तसा आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख यांच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आणि धावफलक वेगाला फ्लाय होतोय. टीमची टोटल 16 धावा. धावफलकावरती पार बेतील 4 बॉलचा खेळ संपलाय. टॉस जिंकत असताना ज्यावेळेस निर्णय पेंडिंग होता ना तुषार सर, त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की 99% 99 पॉईंट बॅटिंगच घेतील आणि तेच आपण पाहिलं. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा ऑस्ट्रेलियन निर्णय. यावेळेला देखील समोर खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या कामगिरीवरती आता थोडेसे नाराज आहेत कारण व्ही शेप मध्ये खेळायचं होतं. इनफिल्डच्या वरनं उडवण्याचा प्रयत्न पुढे पुढे फसला आणि अखेर बॅट ड्रिल करून दाखवतात. जर एक्स्ट्रा कव्हरला घेतला असता काही धावा इथे मिळाल्या असत्या, परंतु डॉट बॉल ची समाप्ती होती. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये निसार शेख दाखल झाले. नेट नंबर 3 वरती संकटमोचक कामगिरी मैदानाच्या मध्ये करत असताना आणि अखेर हा डॉट बॉल सुटकेचा मोकळा निश्वास सोडलाय सागरनं. पुढचा बॉल यावेळेस देखील बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. प्रॉपर बॅटवरती बॉल नव्हता. बॅटकटच्या माध्यमातून एक सिंगल मेल. केपी सरांचा इशारा पोहोचतोय की बॅटकट आहे, त्यामुळे आता धावफलक पहिल्या ओव्हरच्या अंती 17 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. भाईजान 11 पतवा कुळगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. कुळगाव B+ या नावानं संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टीमची टोटल आता स्कोर बोर्डवरती पहिल्या ओव्हरच्या अंती 17 जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये कमीत कमी 40 धावा जर बनल्या 4 ओव्हर मध्ये तर सामना रंगेल यातली मात्र शंका नाहीये, कारण गोलंदाजी चांगली आहे टीम कुळगाव B+ संघाची. परंतु दुसऱ्या बाजूला निखिल शेलवले इंडियन आर्मी विरोधात महाराष्ट्र पोलीस असाच म्हणावं लागेल, कारण निखिलजी शेलवले म्हटलं की इंडियन आर्मी मध्ये ते कार्यरत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीस निसार भाईजान हे महाराष्ट्र पोलीस आपण पाहतोय पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत, त्यामुळे हा सामना चांगला रंगेल यातील मात्र शंका नाहीये. आज अंतिम रात्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या स्पर्धेची रुपेशजी गायकर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आपण पाहतोय. बदराचा आढावा घेत असताना या स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिली नाहीये ना, हे चित्र तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 17 आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आता सागरचे बंधुराज दाखल होतात. सागरनं 17 खर्च केल्यात. 17चा खतरा असेल का हे देखील पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राकेश कांबडी दाखल होतोय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच सराव बंद करा आणि मॅचला सुरुवात करायची आहे. बॉल तयार. पहिला बॉल बिगिन करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. सलग 2 बॉल 2 मोठे फटके आल्यानंतर आता कमबॅक करतोय गोलंदाज राकेश. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार बीतीये. अरबाज A-B-C मैदानावरती येणं बाकी आहे. अरमानला आपण पाहतोय जो मैदानावरती उभा आहे. पहिल्याच बॉल वरती षटकार, त्याच्या बॅटपासून जोर आला. सोहेल आज संस्थेमध्ये आउट झालाय. टर्न केलाय आउट साईडला. 2 एकवटण्याचा प्रयत्न करतील या शंका नाही. एक सिंगल तर एक पडली. सिंगल वरती थांबावं लागतंय आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना टीमची टोटल 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. त्या मॅच मध्ये ओव्हर नंबर 2 राकेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतो. राईट ओव्हर द विकेट अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल. इथे लाईन चेक करावी लागेल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि अखेर लाईन खरा. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती
जोडल्या जातील. अरमान च्या साथीने निसार ही जोडी मैदानावरती पार बीतीये. 2 बॉलचा खेळ संपलाय, त्यामुळे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा नाही, धाबाचा तोटा. 2-2 क्षेत्ररक्षक 3-3 क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. 2 धाबा इथून सहजरित्या मिळतील या शंका नाहीये. आणि अखेर या 2 धाब्याच्या साथीने धावफलक 21 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. या मॅच मध्ये 4 ओव्हरची मॅच धमाकेदार सुरुवात झाली. पहिल्याच ओव्हर मध्ये जवळ 17 धाबा धावफलकावरती आपण पाहिलं, त्यानंतर कमबॅक करतोय. 3 बॉल मध्ये फक्त अद्याप 4 धाबा खर्च करत असताना गुरुदा तुम्ही पाहता राकेश कांबडी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं खरं तर सागर कांबडीने खर्च केले 17, त्यामुळे आता पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवला राकेश वरती. चांगला फटका आहे, बी शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील, साईड स्क्रीनच्या दिशेने फटका घेतला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील, परंतु कदाचित त्यांच्या अबकाच्या बाहेर हा बॉल गॅप मधून निघून चालाय सीमारेषापार. चौकार. सलगचा अजून एक मोठा फटका पालमेल चौकाराला. 2 क्षेत्ररक्षक बेगारा पोहोचले, 2 धाबा एकपटल्या असत्या, परंतु मिस्टेक झाली आणि त्यानंतर हा चौकाराला. अजून एक चांगला फटका स्वीप केलाय, पॅडल स्वीप तुम्हाला पालमेल स्कोर लेगला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाल मिळतोय. 2 धाबा तिथे देखील एकपटा जातील. बरदा वेगन या 2 धाबा एकपटे गेल्यात आणि 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती फ्लाय होत असताना 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना 10 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल अद्याप शिल्लक या मॅच मध्ये. अरमान चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. बरोबर यार, शेवटचा बॉल बिगिट केलाय, फटका चांगला आहे, धावा चांगला मिळतील का? क्षेत्ररक्षक पोहोचतोय, कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे समीकरणाला मी नेहमीच सांगितले, परंतु इथे जेल रिसटल्यानंतर या 2 धाबा एकवट्या जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुन्हा एकदा फ्राय होतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 29 धाबा धावफलकावरती जोडले गेले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, त्यामुळे 12 धाबा अद्याप खर्च करत असताना गोलंदाज पाहिलं राकेशने देखील 12 खर्च केल्या, त्यामुळे अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 12 मध्ये किती धावा उभारल्या जातील हा प्रश्न आता उभा आहे. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रेक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिला सामना भरपूर चांगला रंगला, तिथे सामना जिंकला टीम चिखलोली ठाकूरपडा सारा 11 या संघानं. खेळाडू बसतील पाडीपीत आपल्याकडे वेळे दिव्या डीजे प्रसाद गायकरला एक सुवर्ण संधी. ऐकूया एक चांगला संगीत. बारा बॉलचा खेळ संपलाय. धावफलक टीमची टोटल 29 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. भारतीय जनता पार्टीचे उद्योजक समाजसेवक म्हणून ज्याची ओळख आहे त्यांचे विराजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. बोरे 11 काराव तर त्यांच्या विरोधात बायजान 11 पतवा कुळगाव B+ हा संघ मात्रावरती खेळतोय.
विकेट केलाय, फटका चांगला मिड विकेटला खेळलाय, डीप मध्ये खेळाडू वेगानं पोहोचताय, 2 धाबा 1 मिनिटात जातील शंका नाहीये आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील तुम्हाला पाहायला मिळेल. जास्तीत जास्त अप्रतिम खेळ आपण पाहतोय, निसर्गाचा आपण पाहिलाय, परंतु जास्तीत जास्त जर ते आउट होत असतील तर ते धावचीच्या स्वरूपात, परंतु आज चांगली धावगती राखली या मॅच मध्ये आणि 2 धाब्याच्या साथीने धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 31. फिटनेस पाहिजेचा भरपूर चांगला आहे, कारण स्वतः एक पोलीस आहेत, त्यामुळे फिटनेस बंधनकारक आहे, जरूर आहे. या वेळेला देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला बॉल वळण घेतोय, त्यामुळे टप्पा खरं तर ते पाहत राहिले की नक्की पडलाय कुठे. त्यानंतर आता पुढच्या बॉलवरती कमबॅक करतील. टर्न केलाय ऑन साइडला, गॅप मध्ये खेळाडू उपस्थित. सिंगल मेल सिंगलच्या जोरावरती आता धावफलक टीमची टोटल फ्लाव होतीये 32. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोर कार्ड वरती धावफलक पुढे सरकत असताना 32 याकडे वरती जाऊन पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना बरोबर लाईन चेक करावे लागेल. पंच वळतात, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, त्यापुढे धावफलक देखील आता पुढे सरकत असताना 33. 33 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. बिगिट खेळला, टर्न केला ऑन साइडला. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टकचा स्विच जाऊन कानावरती आदळतोय आणि बॉलने केले मिड विकेट. बाउंड्री लाईनची सफर, षटकार. आणि षटकाराच्या साथीने धावफलक वेगाला फ्लाय होतोय. टीमची टोटल 39. 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल आडवा बाटन घेतला, गॅप मधून हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत. बॉल सीमा पार. 4. शिल्लक या मॅच मध्ये ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना धाव फलक फ्लाय होतोय. टीमची टोटल 43. 43 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अजून एक चांगला फटका त्याच दिशेला घेतलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल डीप मध्ये आता स्टॉप केलाय. मिळते एक चिकी सिंगल. सिंगल वरती धावफलक थांबलाय. टीमची टोटल 44. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4 चा खेळ अद्याप शिल्लक या मॅच मध्ये, त्यामुळे आता 6 बॉल मध्ये किती धावा येतील. आदरणीय निवृत्ती गायकर साहेब, तेजसजी पाटील साहेब आणि
आणि त्यांचं संपूर्ण मित्र परिवार यांचे इथे आगमन होते, त्यांचं वेलकम स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये. आदरणीय जगनजी गायकर साहेब देखील सलग 5 रात्रीमध्ये त्यांचे इथे आगमन होते, वेलकम स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल बॅटची कडा. ज्या खेळाडूंना मी म्हणेन या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली त्याचा झेल निसटतोय आणि पहिली धाव त्याने एकपडी दुसरीचा प्रयत्न करतोय, परंतु निसारबाई यांचं लक्ष नव्हतं. स्ट्राईक त्यांना हवी होती, त्यापुढे धाव फलक 45 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. सोमनाथजी खाडे सर 3 दिवस त्यांचा 3 रात्रीमध्ये आवाज आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. आज देखील त्यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होईल, कारण समालोचन समितीचे ते देखील सदस्य आहेत आणि प्रेमापोटी खरं तर या स्पर्धेमध्ये ते जोडले जातात. त्यांचे आवाज तुम्हाला जरूर आजच्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. दरम्यान एक सिंगल ऍड होती. 46 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. देबा गायकर यांचं आगमन झाले, वेलकम स्वागत आहे आपलं. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये किती धावा उभारल्या जातील हा प्रश्न आहे. त्याच्यात मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय दोन्ही संघ अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, डॉट बॉल ची समाप्ती होती आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय कात्रपचे नामांकित उद्योजक तेजस्जी पाटील दादांचं आगमन झाले, वेलकम स्वागत आहे. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. डॉट बॉल 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला देखील सिंगल तिथे मिळाली आणि सिंगल वरती थांबावं लागेल. बाईकच्या माध्यमातून सिंगल लेग बाईस एक पटी जातीय. खरं तर येणाऱ्या 15 मार्च 2026 रोजी एक भव्य दिव्य पेट्रोल पंप आपल्याला तेजस्जी पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि त्या पेट्रोल पंप नायरा पेट्रोल पंपचा उद्घाटन 16-15 मार्च रोजी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ऑल द बेस्ट तेजस्जी पाटील सर, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अजूनही काही चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. कमबॅक चार बॉल मध्ये फक्त 3च धावा खर्च करत असताना गोरदा तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 दिनेश. या आपल्याला देखील सिंगल एक पडण्याचा प्रयत्न होतोय. भाईजानला मैदान सोडवावं लागतंय. दिवेशला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती अप्रतिम बॉलिंग. 5 बॉल मध्ये फक्त त्यानं खर्च केला धावा फक्त आणि फक्त 3. शेवटच्या बॉलला भरपूर महत्वाचं आहे. 47 तर बनल्यात, परंतु शेवटच्या बॉलवरती किती येतील. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय जामा. का बॅटिंग केली आहे. निसारबाईची जर बॅटिंग आवडली असेल तर टाळा बाला हरकत नाहीये, कारण टॉप गिअर वरती बॅटिंग त्यांनी केली आहे. शेवटचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. सिंगल मारली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या धावेसाठी मैदान सोडावं लागेल. सिंगल मारली, सिंगलच्या साथीला टीमची टोटल 49 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. क्या बात है. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमचे समालोचक मित्र आणि या स्पर्धेचे सह आयोजक आदरणीय मच्छिंद्र गायकर आणि तुषार गायकर यांचे पिताश्री
आणि खऱ्या अर्थाने दापिवली गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय रामदासजी गायकर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये. आणि मच्छिंद्र गायकर यांच्या प्रिन्सेस ईश्वरी मच्छिंद्र गायकर यांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे. 49 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि या 49 धावातून चेस होतील की रोखल्या जातील या मॅचचं धावतं वर्णन करतील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक रोशनजी संदेश सर. धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम. साईगावचे विद्यमान कार्यसम्राट सरपंच आदरणीय आपण पाहू शकाल हनुमानजी भोपी साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत नाथा भोपी साहेबांचे देखील आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आजची शेवटची रात्र आहे आणि मान्यवर देखील खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्या सर्व पाहुण्यांचं आपण करूया वेलकम, स्वागत या स्पर्धेमध्ये. तसेच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल समाजसेवक उद्योजक आदरणीय मारुती भोपी साहेबांचे देखील आगमन होते. त्यांचं देखील स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये.
थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर. थँक्यू सो मच. मॅडी सरांचा आवाज आपण ऐकतोय आजच्या या अंतिम रात्रीमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. पहिल्या चेंडूवरती विकी बाद झालेला आहे. मोरिया 11 काराव या टीमला हा धक्का लागलेला आहे. 49 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. विराज देशमुख साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. गोलंदाज यशने पहिलं यश मिळवून दिलेलं आहे. क्या बात आहे. ग्लोरियस स्ट्रोक शफल झाले त्यानंतर चेंडूला पाठवला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाशाला गवस निघाणारा गगनचुंबी गगनभेदी. इट्स आउट ऑफ द पार्क. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर हा षटकार येतो निखिलच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 6. 49 धाव बनवायचे आहेत. इथून जो संघ जिंकेल तो संघ सारा 11 चिखलोली या संघासमोर फाईट करेल क्वालिफाईंग मॅच मध्ये. यश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. स्ट्रायकिंगला बॅट्समन निखिल जे संघनायक आहेत मोरिया 11 काराव या संघाचे. पहिल्या चेंडूवरती विकी बाद झाले त्यानंतर हा षटकार आलाय. निखिल ऑन अ स्ट्राइक. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले होते आणि इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 7 धावा धावफलकावरती. आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची ही अंतिम रात्र आहे. यानंतर क्वालिफाईंग सामना असेल सारा 11 चिखलोली आणि जो संघ हा सामना जिंकेल त्या दोन टीम मध्ये बॅकफुटला गेले. फक्त दिशा दिली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर चांगली बॅटिंग सुरू आहे. मोरिया 11 काराव विराजजी देशमुख यांचा संघ. दुसऱ्या बाजूला निसारभाई शेख भाईजान यांचा संघ आहे. भाईजान 11 कुलगाव B+. स्विच हिट क्षेत्ररक्षक आहेत. भाईजानला बीट करून चेंडू चाललाय पाठीमागे. झेलची शक्यता होती. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे. भाईजानने केली चूक. नाराज आहे स्वतःवरती कारण की विकेटला फार महत्व आहे. नक्कीच जीवनदान मिळत आहे. फलंदाज निखिलला ज्या निखिलने षटकार लगावलाय या इनिंग मध्ये त्या निखिलचा झेल सोडलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. धावसंख्या आहे 9. बनवायच्या धावा 49 या मॅच मध्ये. 18 चेंडू शिल्लक. 40 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी मोरिया 11 काराव या संघाला. ठिकाणी करणार आहोत. नुकताच स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी बदलापूरचे नामांकित उद्योजक सन्मान्य निवृत्तीदादा गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तेजसदादा पाटील नायरा पेट्रोल पंपाचे सध्या मालकच म्हणावं लागेल कारण येत्या 15 मार्चला नवीन एक सरप्राईज तमाम बदलापूरकरांसाठी त्यांच्या वतीने देण्यात येईल. या आपण निवृत्तीदादा गायकर आपला सन्मान या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं ग्रामस्थ मंडळ दापोलीच्या वतीनं रामदासदादा गायकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल.
तेजसदादा पाटील यांना सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा याचे आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. कात्रपचे नामांकित युवा उद्योजक तेजसदादा अनंत पाटील नुकताच या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी साई गाव ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय हनुमंत दादा भोपी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण स्पर्धेच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ दापोलीच्या वतीने या ठिकाणी सन्मान करू. दादांना देखील विनंती राहील आपण या जगनदादा गायकर आपण आपल्या शुभ हस्ते हनुमंत दादा भोपी यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. तसेच क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते साई गावचे नाथादादा भोपी यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. सरपंच साहेबांचा सन्मान होतोय. जगनदादा गायकर आणि गणेशदादा गराठे यांच्या शुभ हस्ते सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा विशेष मान सन्मान. अतिथी देव भव. खरं तर आज या स्पर्धेची अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीमध्ये अनेक सारे मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होणार आहेत. या आपण हनुमंत दादा भोपी यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतरचे सत्कार मूर्ती सन्माननीय नाथादादा भोपी यांचाही सन्मान आपण करू आणि जाऊया माच्या दिशेने. एक दर्जेदार लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला निसार भाई शेख पुरस्कृत भाईजान 11 कुळगाव बी तर दुसऱ्या बाजूला विराजी देशमुख पुरस्कृत मोरिया 11 सिद्धिविनायक काराव संघ. या सन्माननीय मारुती दादा भोपी यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. नाथा दादा भोपी आपण सुद्धा या आपलाही सन्मान होईल. या आपण मागच्या दिशेने जाऊ. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. मॅडी सरांचा आवाज आपण ऐकतोय. राहुलजी चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकतोय आणि अगदी थोड्याच वेळामध्ये सोमनाथजी खाडे सरांचं देखील आगमन होणार आहे. आपल्या व्यासपीठावरती काही मान्यवरांचे इथे आपण सन्मान करतोय. 49 धावा बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये. नाराज आहेत बॅट्समन. हाफ ट्रॅकर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 10. 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चौदा चेंडू आणि 39 धावांची गरज. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ या पुढच्या मॅच मध्ये सारा 11 चिखलोली या संघासमोर फाईट करेल. लॉफ करता डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. बॅकअप साठी स्वतः गोलंदाज जात आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावांची गरज आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. या सन्माननीय रोहितजी भुईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी जगनदादा गायकरांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दर्जेदार लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खरं तर आपण पाहतो सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच आहे. जो संघ जिंकेल तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सारा 11 चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या अगेन्स्ट तिसऱ्या फेरीमध्ये खेळण्यासाठी या ठिकाणी सज्ज होणार आहे. परंतु संघ कोणता असेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणात मिळणार आहे.
तर सध्या फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस केला जातोय. कुळगाव संघ आपण पाहतोय सध्याच्या घडीला निसारबाई शेख, जावाबाई यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळतो आणि बऱ्याच दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर निसारबाई शेख यांना तुम्ही कुळगाव बी साठी इनॅक्शन मध्ये पाहतायत. यावेळेस आपण पाहतो पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल मिळेल. अप्रतिम खेळ सध्या तरी दोन्ही संघाचा आपण पाहतो तिने फॉर्मॅट मध्ये जिंकण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जातात आणि सध्या आपण पाहतो गोलंदाजी देखील या ठिकाणी अतिशय तिखट पाहायला मिळते कुळगाव बी संघाच्या वतीनं. या आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून रोशनजी संतेश सर यांचा आवाज. थँक्यू सर. 11 चेंडू 37 ची गरज या मॅच मध्ये आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या सामन्यामध्ये. मोरिया 11 काराव या टीम वरती काय गोलंदाजी सुरू आहे तन्वीरची या षटकामध्ये. खऱ्या दुसऱ्या षटकामध्ये इम्प्रेस केलं गोलंदाज अरबाजने. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली या सामन्यावरती. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेला आहे. शॉर्ट आर्म पुल क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. स्क्वेअर लेगला हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाला फेल. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का मोरिया 11 काराव या टीमला. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. राकेश 3 बाद 12 ही धावसंख्या आहे. 9 चेंडू शिल्लक आणि 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे भाईजान 11 कुलगाव बी प्लस या टीमने. निसारबाई शेख यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. समीकरण कठीण होत चाललेलं आहे. 4 षटकांमध्ये 49 धावा बनवायच्या होत्या आणि खराब सुरुवात केली मोरिया 11 काराव या टीमने. त्यामुळेच हा संघ बॅकफूट वरती आहे. राकेश ऑन अ स्ट्राइक. बॅटची कडा फिंगर अप. फलंदाज झाले बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. मोरिया 11 काराव संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. हॅट्रिक बॉल होता आणि हॅट्रिक पूर्ण होत नाहीये. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी नक्कीच तन्वीर करतायत. ज्याप्रमाणे यश अरबाजने गोलंदाजी केली आहे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवतायत या 3ऱ्या षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी, बॅटची कडा आहे आणि पुन्हा एकदा झेल पकडलेला आहे यश त्यांच्या पाठीमागे अरबाजने. आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 5 बाद 12. 6 चेंडू शिल्लक. 37 धावांची गरज. पाण्याची मागणी केली आहे. पाणी घेऊन जायचं आहे.
अडचणी सापडलाय तो मोरिया 11 काराव संघ. कारण समोर निसारबाई शेख एक धाकड फलंदाज आणि या ठिकाणी आपण पाहतो त्यांचाही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. याच दरम्यान दिनेश दादा गायकर यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. समोरच्या एंड कडून या ठिकाणी गोलंदाज सज्ज झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय कुळगाव बी संघाच्या वतीनं. यावेळेस आपण पाहतोय मिडऑफच्या दिशेने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल ट्रॅव्हल होतोय. अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये काय जबरदस्त दमखम दाखवली कुळगाव बी संघाचे गोलंदाज. सध्या तरी आपण पाहतोय अतिशय चालाक आहेत आणि ती चालाकी सध्या या सत्रामध्ये पाहायला मिळाली आहे. काराव संघाला पूर्णपणे जाळ्यात ओढण्याचं काम या प्रत्येक गोलंदाजाने केलेलं आहे. राऊंड विकेट, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. आणखीन एक डॉट आणि पूर्णपणे अंडर प्रेशर. रोशन संते सर आपण जर पाहिलं तर क्रिकेट खेळतीये सध्या मोरिया 11 काराव संघ या मॅच मध्ये. यस, पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं आहे या सामन्यावरती भाईजान 11 कुलगाव बी प्लस या टीमने. कारण की 4 चेंडू शिल्लक आहेत, 36 धावांची गरज आहे. एकतर्फी हा सामना सुरू आहे. क्या बात आहे, आहत देखील इम्प्रेस करतायत या अंतिम षटकामध्ये. गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे ती म्हणजेच भाईजान 11 कुलगाव बी प्लस या टीमची. फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत, 36 धाव बनवायचे आहेत. जरी 3 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स मिळते चेंडूवरती. रायझिंग इन सरप्राइझिंग डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडू शिल्लक, बनवायच्या धावा या मॅच मध्ये 36. चला टीम सारा 11 चिखलोली या टीमचे कॅप्टन व्यासपीठावरती टॉस साठी येऊन थांबायचं आहे. अपील करतायत कॉट बेंच आणि अपील फेटाळली पंचांनी. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक आहे. खूप मोठा विजय मिळवलेला आहे मॅडिसर. 49 धावा बनवायच्या होत्या मोरिया 11 काराव या टीमला आणि 5-13 ही धावसंख्या आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि अंतिम चेंडू यावेळेस वाईड बॉलचा इशारा येतोय. स्लोमो ऍक्शन आहे. विष्णू सरांची डान्सिंग अंपायर आज त्यांची अदाकारी आपण पाहणार आहोत, त्यांचा डान्स आपण पाहणार आहोत. अंतिम चेंडू यावेळेस आलाय डॉट बॉल आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे भाईजान 11 कुलगाव बी प्लस या टीमने. सलग दुसरा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन भाईजान 11 कुलगाव बी प्लस या टीमचं आणि या संघाचे कॅप्टन निसारभाई शेख भाईजान यांचं देखील अभिनंदन. क्वालिफाईंग सामना असेल सारा 11 चिखलोली आणि त्यांना फाईट करेल भाईजान 11 कुलगाव बी प्लस. आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच अरमान, ज्याने बनवल्या नाबाद 29 धावा. अरमान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नाबाद 29 धावा या मॅच मध्ये. अरमान या सामन्याचे